बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना उलटलेला आहे। यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजून सुद्धा सुरू आहेत। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सरकारवरती घणाघाती टीका केलेली आहे। लहान मासे कापले असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी यावेळेला केलेला आहे। तर अंबादास दानवे आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे। वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत। मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय? शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता। सरकार गुन्हेगारांना संरक्षण देतं ही आमची स्पष्ट भूमिका आहे। जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यापर्यंत अजून सरकार पोहोचत नाही माहिती असूनही। वाल्मिक कराड असेल, वाल्मिक कराडांना खून केलेल्या लोकांनी सातत्याने संपर्क साधलेला आहे। वाल्मिक कराडांच्या दबावामुळे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट 3 तास रजिस्टर झाली नव्हती। या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही वाल्मिक कराडावर अजूनही 302चा गुन्हा दाखल होत नाही। कित्येक प्रकरणामध्ये जे आरोपी देशाच्या बाहेर आहे त्यांच्यावर 302 आणि गुन्हा इथं घडलेला आहे, कारण त्यांचा त्या गुन्ह्यात काही ना काही अप्रत्यक्ष सहभाग असतो। वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे। पोलिसांची भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याची दिसते। ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही? संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख साहेब, अशी किती, छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली। मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली, का नाही काय झालं? त्यांच्यावर मोक्का का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोक्का लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोक्का लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढलेल्या आहेत। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 100 जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आलेले आहेत। यात वाल्मिक कराडचा सुद्धा परवाना रद्द झालेला आहे। वाल्मिक कराडवरती 15 गुन्हे हे दाखल आहेत। तर बीड इथल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण सध्या राज्यभरामध्ये चांगलं चर्चेत आहे। त्यातच आता परळी तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। मिरवट फाट्यावरती राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चालक भोजराज देवकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर चालकाचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। क्षीरसागर राहणार सौंदना हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये काल दिनांक 11/1/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक MH 44U2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत। यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोणाची दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही। गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते। त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला। काय आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे? मध्ये मागणी काय, आम्ही कायदेशीररित्या FIR नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेने कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधूंनी फिर्याद दिलेली आहे। तुम्हाला संशय वगैरे आहे कुणावर? नाही, असं काही नाही सर, अपघात आहे, त्याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काही नाही। काय संशय नाही, आता सगळ्यासोबत त्याचं मिळून मिसळून वागणं होतं गावात। चांगल्या स्वभावाचा शांत माणूस होता। काय तुमची मागणी काय आहे का? मागणी अशी आहे की त्यांना न्याय मिळावा। जे कोणी आरोपी टिप्पर चालक असेल त्यानं जागेवरती टाकून त्याला पोहून गेलाय, त्याला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली आमच्या मेहनीने। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भाजपचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलेलं आहे। या महाअधिवेशनातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे।
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. विधानसभेत कार्यकर्त्यांमुळे महाविजय पाहायला मिळाला असं फडणवीस म्हणालेले आहेत. 3 ते 4 महिन्यात पालिका निवडणुका लागू शकतात, कामाला लागा असा कानमंत्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आता वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय. बांगलादेशी घुसखोर सापडतायत, त्यामुळे आपल्याला घुसखोरांविरोधात लढावं लागेल असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या 3-4 महिन्यात, अर्थात सुप्रीम कोर्टातनं निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. आपल्या समोर आव्हान आहे. आपण आत्ताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात सापडतायत, आणि केवळ सापडत नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी घुसतायत. आमच्या किरीटभाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं, ज्या मालेगावमध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले. मालेगाव असेल, इकडे अमरावतीचं अंजनगाव असेल, अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये 100 लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे. 50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत. वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालेला आहे. आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे. खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय. लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार. मी एकच गोष्ट सांगतो, महिला असतील, शेतकरी असतील, युवा असतील, गरीब असतील, आपले दिव्यांग असतील, समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.